आपण पाहतो आहोत ही दृश्य सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांची ही जी ट्रेन आहे ती रवाना होतीये। या ट्रेनला हिरवा झेंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखवणार आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण आपल्या सध्या स्क्रीनवर पाहतो। ठाणे स्थानकावरची ही दृश्य आहे स्क्रीनच्या उजवीकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्यानंतर ते अयोध्येला जाणाऱ्या या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जे कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत या कार्यकर्त्यांच्या रेल्वे होणाऱ्यांनी आपण बघू शकतो एकनाथ शिंदे सोबत आहेत। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा जे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता घोषणाबाजी जी आहे ती सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। सीएम साहेब एकंदरीत काय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला ठिकाणी आता बनल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना होत आहेत। या शिवसैनिकांनी अयोध्या दौऱ्याच्या अनुषंगाने अनेक ज्या रेल्वे गाड्या आहेत त्या बुक केलेल्या होत्या। त्याच पैकी एक जी रेल्वे गाडी आहे त्या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ठाणे रेल्वे स्थानकावर पोहोचत आहेत। आपण सध्या ही जी दृश्य पाहतो ठाणे रेल्वे स्थानकावरची आहे। चलो अयोध्या असे लिहिलेले जे टी शर्ट आहे ते या शिवसैनिकांनी परिधान केलेले आहेत आणि जय श्रीरामच्या घोषणा हे जे सगळे शिवसैनिक आहेत ते देत आहेत। आपण पाहतो स्क्रीनच्या डावीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झाल्याची ही दृश्य आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिवसैनिकांच्या अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील। सोबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत आणि ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो ठाणे रेल्वे स्थानकावरची। अयोध्या दौऱ्यासाठी शिवसैनिक निघतायत आणि या शिवसैनिकांच्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील इथं उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत। महिला शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतायत। त्यांची देखील लक्षणीय संख्या आहे। या सगळ्या विषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, काय नेमकी सध्याची अपडेट? अजिंक्य, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे ठाणे रेल्वे स्थानकावरती पोहोचलेले आहेत। आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा होणार आहे, त्या आधीच कार्यकर्ते आधीच 3 दिवस अयोध्येत पोहोचणार आहेत आणि त्यांच्याच रेल्वे गाडीला जे आहे तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे जी आहे जी अयोध्येच्या दिशेनं रवाना होणार आहे। ठाणे रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ही झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी श्रीरामाच्या घोषणा ही मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते। आता जर आपण दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ठाणे रेल्वे स्थानकावरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा आता सगळ्यांचा लक्ष वेधून आपल्याला पाहायला मिळतोय। एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आता ठाणे रेल्वे स्थानकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता कशा पद्धतीनं हे कार्यकर्ते पोहोचतात ढोल ताशाच्या गजरामध्ये हे शिवसैनिक आता अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसतील, ज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिरवा झेंडा दाखवणार आहेत। आपण पाहतो त्याचीच ही थेट दृश्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे रेल्वे स्थानकावर आता पोहोचलेले आहेत। हातात भगवा ध्वज घेतलेले असंख्य शिवसैनिक
अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आता बसण्यास सज्ज झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या शिवसैनिकांकडून सुरू असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत। ढोल ताशांचा गजर एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करतायत, आनंदोत्सव साजरा करतायत। अयोध्या दौऱ्यासाठी हे शिवसैनिक आता ठाणे स्थानकावरनं निघालेले आहेत। त्यांच्या या अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिरवा झेंडा दाखवणार आहेत। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, आपल्याकडची नेमकी काय माहिती? अजिंक्य, आता ठाणे स्टेशनवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळामध्ये अयोध्येला जाणारी जी स्पेशल ट्रेन आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 7 वर येणार आहेत आणि शिवसैनिकांचा जल्लोष मोठ्या प्रमाणात आहे। ढोल ताशांचा गजर आहे, नाचून गाऊन अयोध्येला जाताना ते जल्लोष करतायत आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर त्यांचा आनंद आणखीनच द्विगुणित झालाय। काही वेळातच ही स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 7 वर येणार आहे आणि ती थेट अयोध्येला निघणार आहे। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे जे आमदार असतील ते या ठिकाणी आहेत आणि काही वेळातच या स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाईल आणि स्पेशल ट्रेन अयोध्याच्या दिशेनं निघणार आहे। अजिंक्य, मात्र संपूर्ण जो माहोल आहे ठाणे स्टेशनवरचा तो भगवामय झालेला आहे, कारण ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून हजारो शिवसैनिक अयोध्येला जाण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजिंक्य, बरोबर आहे गणेश, आणि एकूण किती ट्रेन्स यासाठी सज्ज ठेवल्या गेलेल्या आहेत, किती शिवसैनिक या ट्रेन्सच्या माध्यमातून अयोध्येला जाणार असल्याचं दिसतंय आणि एक प्रकारचं जोरदार शक्ती प्रदर्शन देखील ठाणे रेल्वे स्थानकावर होत असल्याचं दिसतंय। गणेश, याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्य, आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला अयोध्या दौरा आहे आणि यापूर्वी देखील त्यांनी अयोध्या दौरा केलेला आहे। मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा अयोध्या दौरा असल्या कारणाने त्याला विशेष असं महत्त्व आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्यामध्ये शिवसेनेमध्ये झालेली फाटाफूट असेल, सत्तांतर असेल, त्यानंतर झालेलं त्यांचं मुख्यमंत्री पद असेल, त्यांच्यासोबत आलेले जे शिवसैनिक असतील, आमदार असतील, त्यांच्यासाठी नक्कीच हे शक्ती प्रदर्शन म्हणावं लागेल, कारण ठाणे जिल्हा त्यांचा बालेकिल्ला आहे आणि त्याच ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून हजारो शिवसैनिक जे आहेत ते अयोध्येला 9 एप्रिलसाठी त्यांना तिकडे सामील होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात अयोध्येला देखील शक्ती प्रदर्शन एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसैनिक करताना दिसत आहेत। अजिंक्य, बरं गणेश, असेच आमच्या सोबत जोडलेले रहा। आपण आपल्या स्क्रीनवर ही जी 2 दृश्य सध्या पाहतो आहोत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झाल्याची दृश्य स्क्रीनच्या डावीकडे, स्क्रीनच्या उजवीकडची जी दृश्य आहेत, असंख्य शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी सध्या ठाणे रेल्वे स्थानकावर करताना दिसत आहेत। जय श्रीरामचे नारे लगावले जात आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सध्या सुरू आहे आणि आपण पाहतो ढोल ताशांच्या गजरात ही जोरदार घोषणाबाजी सध्या शिवसैनिकांकडून सुरू आहे। त्याचीच ही थेट दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। ठाणे रेल्वे स्थानकातली ही दृश्य, 2 दृश्य, स्क्रीनच्या डावीकडचं दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झाल्याचं, स्क्रीनच्या उजवीकडचं दृश्य शिवसैनिक मोठ्या संख्येनं अयोध्येला जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झालेले आहेत। हातात भगवे झेंडे आहेत, ढोल ताशांचा गजर एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे जोरदार घोषणाबाजी हे शिवसैनिक करताना दिसत आहेत। मुख्यमंत्री बनल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिला अयोध्या दौरा असणार आहे आणि त्यामुळे हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक अयोध्येला दाखल होणार आहेत। त्यापैकीच काही शिवसैनिक आता ठाणे रेल्वे स्थानकाहून निघणाऱ्या या अयोध्या ट्रेनमध्ये आता थोड्याच वेळात बसतील आणि ही ट्रेन थोड्याच वेळात ठाणे रेल्वे स्थानकात दाखल होईल असं सांगितलं जात आहे। शिवसैनिकांचा उत्साह एकीकडे शिगेला पोहोचल्याचं दिसतंय। चलो अयोध्या असा मजकूर लिहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं छायाचित्र असलेले टी-शर्ट्स घातलेत या शिवसैनिकांनी। शिवसेनेच्या ज्या रणरागिणी आहेत त्यांचा देखील मोठ्या संख्येनं सहभाग या अयोध्या दौऱ्यासाठी पाहायला मिळतोय।
आपण पाहतो आहोत ही दोन दृश्य आपल्या स्क्रीनवर। या शिवसैनिकांचा हा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ठाणे रेल्वे स्थानकावर पोहोचलेले आहेत। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, काय नेमकी आपल्याकडची माहिती? अजिंक्य, ठाणे रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांचा माहोल आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये नाचून गाऊन आनंद साजरा करतायत। मी माझ्या मागची दृश्य तुम्हाला दाखवू शकतो की हे शिवसैनिक आहेत जे मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले आहेत। ढोल ताशांचा गजर करत या ठिकाणी ते अयोध्या दौऱ्याला निघाले आहेत। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत अगदी जल्लोषात केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जय श्रीराम चलो अयोध्या, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर सगळे बॅनर या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि हे ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले शिवसैनिक आहेत। काय त्यांच्या भावना आहेत आपण त्यांना विचारूयात। कुठून आला तुम्ही? अयोध्येला निघालात, काय माहोल आहे? आम्ही ठाण्यातून शिवसेना नौपाडा विभागातून निघालेलो आहोत आणि वातावरण असं आहे की राम राज्य आल्याचं वातावरण आहे। आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, ही ट्रेन देखील आलेली आहे आणि त्याच्यामुळे शिवसैनिक थांबलेले आहेत। याच ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून यानंतर येणारी जी ट्रेन आहे तिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला जाईल आणि त्याच्यानंतर हे जे सगळे शिवसैनिक आहेत ते अयोध्येला निघणार आहेत। मात्र अतिशय उत्साहाचं वातावरण दिसतंय। ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले शिवसैनिक आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिला दौरा आहे आणि त्याच्यामुळे त्याला अत्यंत महत्व आहे आणि हे शेकडो शिवसैनिक सध्या अयोध्येसाठी निघालेले पाहायला मिळतात। कुठून आला तुम्ही? काय माहोल आहे सध्या या स्टेशनवर? खूप चांगला माहोल आहे आणि आम्ही सर्व रामलल्लाच्या दर्शनाला चाललेलो आहोत। हे फक्त आणि फक्त आमच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि त्याचा आम्हाला फार अभिमान आहे। आपण पाहिलं की जयलोक ठाण्याच्या प्लॅटफॉर्मवर सगळा जो ठाणे आहे, ठाणे स्टेशन आहे, तो भगवामय आपल्याला जायला पाहायला मिळतो। अजिंक्य आणि गणेश, जय श्रीरामच्या घोषणा इतक्या उत्साहात दिल्या जात आहेत या कार्यकर्त्यांकडनं। तुमचा आवाज सुद्धा फार हळू आमच्यापर्यंत येतोय। आपण अंदाज लावू शकतो की किती जास्त उत्साह या सगळ्या शिवसैनिकांमध्ये या अयोध्या दौऱ्यावरनं आहे। गणेश, असेच जोडलेले राहा आमच्या सोबत। आपण पाहतो आहोत ही दृश्य आपल्या स्क्रीनवर। शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। जोरदार घोषणाबाजी सध्या हे शिवसैनिक करताना दिसत आहेत। गणेश, आपल्या बाजूला इतरही काही शिवसैनिक दिसत आहेत वेगवेगळ्या भागातून आलेले, त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय हे देखील आपल्याला जाणून घ्यायला आवडेल। अजिंक्य, हे शिवसैनिक नाही तर प्लॅटफॉर्मच्या डाव्या साईडला देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या हातात देखील भगवे झेंडे आहेत, भगवा मफलर आहे, टोपी देखील परिधान केलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात की हे जे शिवसैनिक आहेत ते कोणत्या भागातून आलेले आहेत। काय सांगाल? अयोध्येला निघालात तुम्ही, कशा प्रकारचा जल्लोष आहे, काय सांगाल? आज आम्हाला खूप आनंदाची बात आहे, कारण की का आमच्या हिंदुस्थानाचे हिंदुहृदय सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न जे बाकी होतं ते स्वप्न आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आतोनात प्रयत्नातनं आज अयोध्याचं मंदिर उभं होतोय आणि आज पूर्ण आपल्या ठाण्यामधून राम भक्त म्हणून आम्ही शिवसेने शाखेचे सगळे शिवभक्त म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज अयोध्येला चाललोय। अयोध्येला चाललेत ही तरुण मंडळीच नाही तर काही वृद्ध मंडळी देखील अयोध्या दौऱ्यासाठी निघालेल्या आहेत। त्यांचा देखील उत्साह पाहण्यासारखा आहे। कुठून आलात तुम्ही? अयोध्येला जाणार आहात शिंदे साहेबांसोबत? अच्छा, पहिल्यांदा जाताय अयोध्येला की याच्यापूर्वी गेला? पहिल्या वेळेला। हे वृद्ध आहेत म्हणजे आपण समजू शकतो की तरुण तर तरुण पण वृद्ध देखील या अयोध्या दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेच्या सोबत त्यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येला जात आहेत रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी। अजिंक्य, बरोबर आहे गणेश, आणि फक्त ठाण्यातच नाही, खरं तर राज्यभरातनं वेगवेगळ्या ठिकाणावरनं शिवसैनिक जे आहेत ते अयोध्या दौरा जो होतोय मुख्यमंत्र्यांचा त्या दौऱ्यासाठी म्हणून जाणार आहेत असं समजतंय। आणि आपल्या मागे जे शिवसैनिक आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करूच या, कारण मोठा उत्साह त्यांच्यामध्ये सध्या दिसतोय। तत्पूर्वी आपण ही दृश्य देखील दाखवूया न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना। शिवसैनिकांचा उत्साह किती शिगेला पोहोचलाय, किती मोठा आनंद साजरा केला जातोय याची ही बोलकी दृश्य आहेत।
ढोल ताशांचा गजर एकीकडे सुरू आहे, हातात भगवे झेंडे आहेत शिवसैनिकांच्या. गणेश आणि प्लॅटफॉर्म नंबर 7 वर ही ट्रेन थोड्याच वेळात दाखल होईल असं समजतंय सध्या. काय नेमकी त्याबद्दलची माहिती? आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रेल्वे स्थानकात दाखल झालेत. गणेश, त्याबद्दल देखील काय सांगता येईल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे रेल्वे स्थानकावर दाखल झालेले आहेत आणि त्यांचं जल्लोषात या शिवसैनिकांनी स्वागत केलेलं आहे. झेंडे आहेत, मफलर आहेत, टोप्या आहेत, त्या माध्यमातून शिवसैनिक जे आहेत ते भगवमय वातावरण आपल्याला ठाणे प्लॅटफॉर्मवर झालेलं पाहायला मिळतोय. कुठे चलो अयोध्या लिहिलंय तर कुठे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर्स आहेत ते हातात घेऊन हे जे शिवसैनिक आहेत ते मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं ठाणे स्टेशनवरून अयोध्येला निघालेले आहेत. काही शिवसैनिक अजूनही आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल, कुठून आलात, तुमचं वय काय? मी मनोरमा नगरमधून अर्जुन तुकाराम साधू, उपविभाग प्रमुख, आणि मी मनोरमा नगरमधून आले. आमचे ठाण्याचे सुपुत्र माननीय एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री झाले. आमच्या ठाण्यांचा अगदी जल्लोष होतोय आणि अयोध्येला आमच्या सगळ्या शिवसैनिकाला घेऊन जाण्याची त्यांची ताकद आहे आणि ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करणारे माणूस आहे आणि तो नेतृत्व करत असताना आमच्या ठाण्यात जिल्ह्याला एवढा अभिमान आहे. आणि कमीत कमी आमच्या ठाण्यामध्ये जेवढे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांना सगळ्यांना घेऊन चालणारा हा फक्त एकच मुख्यमंत्री आमच्या याला शिवसैनिकांना अयोध्येला घेऊन जाणारा एकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या आजी देखील अयोध्येला निघाला त्यांच्याकडनं. आजी, काय सांगाल, अयोध्येला निघाला तुम्ही? आणि मला अभिमान आहे अयोध्येला निघाले म्हणून, आणि ही अयोध्या कायमची राहो ही माझी शुभेच्छा आहे. काय वय काय तुमचं? याच्यापूर्वी कधी अयोध्येला जाणं झालं होतं का? नाही. आता पहिल्यांदाच चाललात. कशा प्रकारचा उत्साह आहे तुमच्या मनामध्ये? कशा प्रकारचा उत्साह आहे तुमच्या मनामध्ये? शिवसेना येण्याबद्दल अभिमान आहे. वय काय तुमचं? वय काय? 60. आपण पाहिलं त्या वृद्ध आजी आहेत त्या देखील निघालेल्या आहेत. काही तरुण मंडळी आहेत त्यांच्याशी बोलूया. दादा, कुठून आलात तू? आज अयोध्येला चालला, याच्यापूर्वी गेला होतास का? मनोरमा नगर ठाणे येथून आलो आहे आणि आज माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या मार्फत आम्हाला ठाण्यात येऊन आला आहे. तरी पण सर्व आमचं उत्साहाचं वातावरण आणि सर्व शिवसैनिक आम्ही खुश आहे. जल्लोषाचं वातावरण आहे सगळीकडे. आपण पाहू शकतो की प्लॅटफॉर्म नंबर 7 वर सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे. शिवसैनिक आहेत. आपण पाहू शकतो की मराठी जे आहेत ते देखील या अयोध्या दौऱ्यासाठी निघालेले आहेत. त्यांच्याकडून सर जी, अयोध्या दौरा के लिए निकले हैं आप, किस तरह से देख रहे हैं शिंदे साहब के नेतृत्व में? शिंदे साहब का नेतृत्व ये कि वही तो परिवार है देश का, महाराष्ट्र का. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. याचा अर्थ मराठी नाही तर मराठी लोक देखील शिंदे साहेबांसोबत जोडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की चलो अयोध्या, चलो अयोध्या धाम अशा प्रकारचे हे पोस्टर्स घेऊन हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते अयोध्याला निघालेले आहेत. सर जी, आप कहाँ से आए? अयोध्या जा रहे हो? मैं ठाणे से ही आया हूँ. पिछले 9 महीने के बाद आप देख रहे हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब मुख्यमंत्री बनने के बाद सभी कार्यकर्ताओं की यही मांगनी थी कि अयोध्या जाके श्री राम लल्ला का दर्शन लेना है और हमें आनंद व्यक्त करना है. इसलिए सब कार्यकर्ता लोग का मांगनी सुन के आज शिंदे साहब ने हम ठाणे से सब यात्रियों को लेके अयोध्या में श्री राम लल्ला का दर्शन करने के लिए हम जा रहे हैं. बोलो जय श्री राम. थोड़ी ही देर में ट्रेन आएगी. किस तरह का माहौल होगा ट्रेन में और अयोध्या में जाने के बाद? हमें बहुत उत्सुक हो रहे हैं. यहाँ पे बहुत हमारे शिवसैनिक आए हुए हैं अयोध्या जाने के लिए. श्री एकनाथ शिंदे साहब ने ये ऑर्गेनाइज किया हुआ है. हम बहुत खुश हैं. जय श्री राम. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. काही महिला शिवसैनिक देखील आहेत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात. माजी महापौर मीनाक्षी शिंदे देखील आहेत. त्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज अयोध्येला सगळे तुम्ही निघालेले आहेत. कशा प्रकारचा माहोल आहे? मला असं वाटतं माहोल सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही चित्रीकरणाच्या माध्यमातून दाखवू शकता. संपूर्ण स्टेशन हे दणाणून सोडलेलं आहे शिवसैनिकांनी आणि अशी अलोट गर्दी तुम्हाला बघायला मिळते. हे या ह्याच्यातनं तुम्हाला कळेल की किती लोक जाण्यासाठी उत्सुक आहेत. महिलांचा उत्साह देखील खूप मोठ्या प्रमाणात, पुरुषच नाहीयेत तर महिला देखील खूप मोठ्या संख्येने आहेत. महिला जाणार नाहीयेत. महिला सोडायला वाढवण्यासाठी महिला आलेल्या आहेत, कारण आताच्या ह्याच्यामध्ये बरेचसे पुरुष निघालेले आहेत आणि त्यामुळे महिलांची कुठे अडचण होऊ नये म्हणून या टायमाला महिला जाणार नाहीत, फक्त पुरुष. महिला ज्या आहेत त्या पुरुषांचा उत्साह वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या
मार्गदर्शनाखाली हे सगळे शिवसैनिक आहेत ते आपल्याला जाताना दिसतात. काही लोकांची बोलत, दादा कुठून आला तुम्ही? अयोध्येला पहिल्यांदा चाललात का? हा, मी पहिल्यांदाच चाललेलो आहे आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज अयोध्येला चाललो आहोत. आपण पाहिलं की हा माहोल ठाण्याच्या 7 नंबर प्लॅटफॉर्मला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रत्येक ठिकाणी मफलर, भगवे मफलर घातलेले मराठी, अमराठी प्रत्येक समाजातली लोक जे आहेत ते अयोध्यासाठी निघालेले आहेत. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण जाताना पाहतो. 2 तासांचा गजर आहे. 2 तासांच्या गजराबरोबर नाशिक गावात या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला शिवसैनिक पाहायला मिळत आहेत. अजिंक्य, सगळे शिवसैनिक साजरा करतायत. ढोल ताशांचा गजर होतोय. संपूर्ण ठाणे रेल्वे स्थानक सध्या भगवमय झाल्याचं पाहायला मिळतंय. मोठा जल्लोष, मोठा उत्साह या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला दिसतोय. हातात फलक देखील काही कार्यकर्त्यांनी घेतल्याचं आपण पाहतो आहोत. आपण ठाणे रेल्वे स्थानकातली ही दृश्य तर पाहतोच आहोत. दुसरीकडे नाशकात देखील शिवसैनिक आता अयोध्येला निघतायत. नाशकातनं देखील मोठ्या संख्येनं शिवसैनिक अयोध्या दौऱ्यासाठी म्हणून जाणार आहेत आणि त्या अनुषंगानं देखील जय्यत तयारी नाशिकमधनं जाणाऱ्या शिवसैनिकांनी देखील केलेली आहे. नाशिकमधली नेमकी कशा पद्धतीची वातावरण निर्मिती या शिवसैनिकांकडनं करण्यात आलेली आहे याचा आढावा आपण घेणार आहोत. आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, नाशिकमध्ये देखील मोठ्या संख्येनं शिवसैनिक अयोध्या दौऱ्यासाठी जात असल्याचं दिसतं आहे. काय नेमकी त्याबद्दलची माहिती? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी आज नाशिकमधून देखील तब्बल 1000हून अधिक शिवसैनिक जे आहे ते आता अयोध्येच्या दिशेने रवाना होत आहेत. जोरदार घोषणाबाजी देऊन हे पदाधिकारी जे आहे ते चलो अयोध्या असा नारा देत अयोध्येच्या दिशेने निघालेला आहे. अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जे आहे ते आता अयोध्येच्या दिशेने रवाना होत आहे. एक विशेष अशा प्रकारची ट्रेन जी आहे ती आता नाशिक रेल्वे स्थानकावरनं अयोध्येच्या दिशेने रवाना होणार आहे आणि या विशेष ट्रेनमधून तब्बल 1500 शिवसैनिक जे आहे त्या अयोध्येच्या दिशेने जात आहे. काय भावना आहे तुमची? तुम्ही पुन्हा एकदा अयोध्येच्या दिशेने निघाला. सर, आमची भावना एकच आहे. आमची भावना फक्त भगवी. आज आमची भावना फक्त भगवी. या हिंदुत्वाचे खरे रक्षक आणि ह्या हिंदुत्वाचे खरे आम्ही जर सांगतो काही वारी कोणी जर आहे तर एकनाथ शिंदे साहेब आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने हा दौरा अरेंज केलेला आहे तो अप्रतिम आहे. त्यांनी अतिशय अतुल्य. मी या ठिकाणी एकच आपला संदेश देतो, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. अतिशय आक्रमक अशा पद्धतीनं आपणही अयोध्येच्या दिशेनं रवाना होत आहे. डोक्यावर भगवी टोपी आहे, राम नामचा मफलर गळ्यामध्ये घातली. काय भावना आहे तुमच्या सगळ्यांची? जे खरे बाळासाहेबांचे वारसदार आहे, जी खरी शिवसेना आहे, जे एकनाथभाई शिंदे अशांच्या माध्यमात यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जिल्हा प्रमुख भाऊलालजी तांबडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व टीम, हेमंत आप्पा असतील, दादा भुसे साहेब असतील, सुहास अण्णा कांदे असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातून 1200 ते 1300 शिवसैनिक, युवा पदाधिकारी सर्व जे खरे बाळासाहेबांचे वारसदाराचे विचार, जे खरे नवे तुम्ही नवके शिवसैनिक सर्व पाहू राहिले या ठिकाणी. सर्व नवीन जे 25 ते 40च्या दरम्यानचे जे युवा शिवसैनिक आहे ते या ठिकाणी सर्व 1200 ते 1500 जण या ठिकाणी आम्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली जात आहोत. कशा स्वरूपाचं नियोजन तुमचं या अयोध्येच्या दौऱ्यासाठी असणार आहे? किती लोक आपण घेऊन अयोध्येला जातात? सर्वप्रथम मी सर्व प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यभूमीत आणि या असंख्य 1200 शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना होत आहे. अतिशय सुंदर नियोजन आहे. खासदार साहेबांच्या नियोजनाखाली विशेष करून आम्हाला ट्रेन उपलब्ध झाली आहे. सर्वांना एसी ट्रेन आहे. त्याच्यानंतर सर्वांना जेवण, नाश्ता, पाणी. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना शांततेच्या मार्गाने प्रत्येक डब्यामध्ये आम्ही प्रमुख नेमलेला आहे. त्या प्रमुखाचं काम आहे सर्वांची व्यवस्था ठेवणं आणि शांततेच्या मार्गाने आम्ही अयोध्येला रवाना होत आहे. खास करून तुम्हाला सांगावं असं वाटतं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जसं मुंबई ठाण्यानंतर नाशिकवर प्रेम होतं तसंच प्रेम आदरणीय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचं सुद्धा मुंबई ठाण्यानंतर विशेष करून नाशिकवर प्रेम आहे. त्यामुळे नाशिकच्या तरुणांमध्ये खऱ्या अर्थानं उत्साह संचारला आहे. आपण बघतोय या शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया आहेत.
जे आहे ते त्यांनी परिधान केलेलं आहे. शिवसेना आहे, धनुष्यबाण आहे आणि त्या टी शर्ट वरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, दिघे साहेबांचा फोटो आहे आणि प्रभू रामाचा धनुष्यबाण घेतलेला फोटो आहे. अशा प्रकारचे टी शर्ट त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे आय कार्ड देखील देण्यात आलेले आहे. तुम्ही एक जुने शिवसैनिक आहात, आपण देखील पुन्हा एकदा अयोध्येच्या दिशेने जाता. गेल्या वेळेला देखील आपण नाशिकमधल्या शिवसैनिकांचा उत्साह पाहिला. आपण पुन्हा एकदा ठाणे रेल्वे स्थानकावर जे शिवसैनिक सध्या उपस्थित आहेत त्या अनुषंगानं आपण त्याची छायाचित्र पाहतो, दृश्य पाहतो. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या. गणेश, काय नेमकी सध्याची अपडेट? सध्या अजिंक्यची स्पेशल ट्रेन आहे अयोध्येला जाणारी, ती प्लॅटफॉर्म नंबर 7 ला आलेली आहे. आपण पाहू शकतो की ही स्पेशल ट्रेन आहे. या स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून शिवसैनिक जे आहेत ते आता अयोध्येला निघालेले आहेत. आपण या स्पेशल ट्रेनच्या आतमध्ये जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहोत. ही स्पेशल ट्रेन आहे आणि या ठिकाणी हे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पेशल ट्रेन आहे आणि ही स्पेशल ट्रेन अयोध्येला निघालेली आहे. शिवसैनिक या ठिकाणी बसलेले आहेत. आपण पाहू शकतो की ही स्पेशल ट्रेन अयोध्येला निघालेली आहे आणि हे शिवसैनिक जे आहेत ते काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही ट्रेन जी आहे ती अयोध्येच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे. ठाणे आणि नाशिक परिसरातून मोठ्या संख्येनं जे आहेत शिवसैनिक आहेत ते शेकडोंच्या संख्येनं अयोध्येला जाण्यासाठी निघालेले आहेत. शिवसैनिक आपण पाहू शकतो की ठाणे स्टेशनवर ही स्पेशल ट्रेन आल्यानंतर शिवसैनिक या ठिकाणी आहेत त्या स्पेशल ट्रेनमध्ये आपली जागा शोधतायत. अजिंक्य, आपण पाहतो आहोत ही दृश्य. आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड देखील आपल्या सोबत आहेत आणि ते या अयोध्या स्पेशल ट्रेनच्या आतली जी दृश्य आहेत ती आपल्याला दाखवत आहेत. गणेश, आपण आणखी काही शिवसैनिकांची संवाद साधू शकतो का? त्यांची प्रतिक्रिया निश्चितपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. अजिंक्य, स्पेशल ट्रेन मध्ये जाऊन आपण लोकांशी संवाद साधणार आहोत की काय परिस्थिती आहे. ठाणे स्टेशनवर आलेली स्पेशल ट्रेन आहे. आपण पाहू शकतो की शिवसैनिक जे आहेत ते या स्पेशल ट्रेन मध्ये आमदार बालाजी खिनीकर आहेत ते देखील उत्साह वाढवण्यासाठी आलेले आहेत. फार मोठ्या संख्येनं जे आहेत ते शिवसैनिक निघालेले आहेत अयोध्या दौऱ्याला. तुम्ही देखील या ठिकाणी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आला. कार्यकर्ते सर्व आमचे उत्साहाने अयोध्येला रामललाच्या दर्शनासाठी जात आहेत. या ठिकाणी धनुष्यबाणाचे पूजन होईल आणि नवीन तर तुम्ही कधी जाणार आहात? मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही जाणार आहात? साहेबांबरोबर जाणार आहोत. आज सर्व कार्यकर्ते एकत्र जमवून आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यांना निरोप पाठवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या अगदी जवळचे आमदार जे आहेत ते बालाजी खिनीकर आहेत आणि सध्या शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्यासाठी आले. आपण आतमध्ये जाऊन बघूया की आतमध्ये काय माहोल आहे. आतमध्ये काय माहोल आहे दादा? थोड्या वेळात आता ही ट्रेन सुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तुम्ही आता बसलेला आहात अयोध्येला निघाला. क्या कहोगे, अयोध्या जाने वाले हो? या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर देखील आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आता काही वेळातच या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवतील. आपण त्यांना फॉलो करूयात. हे सगळे जे आहेत त्यांच्या सुरक्षेसंदर्भातली ही सगळी फौज आहे, पोलीस असतील, SRPF असेल किंवा रेल्वे पोलीस असतील, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते अयोध्या दौऱ्यासाठी जी स्पेशल ट्रेन आयोजित करण्यात आलेली आहे त्या ट्रेनला आता हिरवा झेंडा दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर ही जी ट्रेन आहे ती अयोध्येला निघणार आहे. काही वेळातच ही ट्रेन अयोध्येला निघणार आहे आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे जे इतर सहकारी असतील, इतर आमदार असतील, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळातच या ठिकाणी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. काही लोक आपल्यासोबत आहेत या ट्रेनमधले, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. ओके 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 अजिंक्य, आपण ही दृश्य पाहतो ठाणे रेल्वे स्थानकावरची. आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड आणि विशाल पाटील या संदर्भातल्या अपडेट्स आपल्याला देत आहेत. अयोध्या दौऱ्यासाठी म्हणून असंख्य शिवसैनिक ठाणे रेल्वे स्थानकामध्ये जी सध्या ट्रेन जाती अयोध्या स्पेशल ट्रेन अयोध्येच्या दिशेनं त्या ट्रेनमध्ये बसलेले आहेत. चलो अयोध्या असं लिहिलेले टी शर्ट्स घालून हे सगळे शिवसैनिक अयोध्यासाठी आता रवाना होत आहेत. या संदर्भातली क्षणाक्षणाची अपडेट न्यूज 18 लोकमतवर आपण पाहू शकणार आहात. आमचे प्रतिनिधी ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तुर्तास बुलेटिनमध्ये आपण इथंच थांबूया. नमस्कार.
आपण सध्या ही दृश्य पाहतो आहोत। ही अयोध्या स्पेशल ट्रेन आता थोड्याच वेळात ठाणे रेल्वे स्थानकाहून सुटणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि त्यानंतर ही ट्रेन ठाणे रेल्वे स्थानकाहून अयोध्येच्या दिशेने रवाना होईल। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या न्यूज 18 लोकमतवर पाहतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता थोड्याच वेळात या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि ही अयोध्या स्पेशल ट्रेन थोड्याच वेळात ठाणे रेल्वे स्थानकावरून रवाना होईल। हजारोंच्या संख्येने शिवसैनिक ठाणे रेल्वे स्थानकाहून अयोध्या दौऱ्यासाठी म्हणून रवाना होत आहेत। दुसरीकडे नाशिकमधून सुद्धा तब्बल 1200 ते 1300 शिवसैनिक अयोध्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत। मात्र आपण सध्या ही जी दृश्य पाहतो ठाणे रेल्वे स्थानकातली दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात या अयोध्या स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर। ठाणे रेल्वे स्थानकातनं आता ही अयोध्या स्पेशल ट्रेन थोड्याच वेळात रवाना होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतायत। हजारोंच्या संख्येने शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना होत आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा हिरवा झेंडा ट्रेनला दाखवलेला आहे। आपण पाहतो आहोत त्याचीच ही दृश्य। हातात हिरव्या झेंड्यासोबतच भगवा झेंडा देखील मुख्यमंत्र्यांच्या दिसतोय आणि ही ट्रेन आता ठाणे रेल्वे स्थानकाहून अयोध्येच्या दिशेने रवाना होतीये। त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर सध्या पाहतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अयोध्या स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला गेलाय। ही ट्रेन आता ठाणे रेल्वे स्थानकावरून रवाना होतीये।